तू जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. त्याच्याकडे हसत हसत ती खाली गेली तर अर्णव त्या जागी उभा होता आरशात स्वतःला बघत. कुशीच्या भेटीने त्याची मान चमकली. त्याच्या चेहऱ्यावर एक छोटेसे हसू उमटले. पुढचा भाग. वॉशरूम मध्ये जाऊन त्याने ड्रेस बदलला आणि खाली गेला. जेवणाच्या टेबलावर सगळे आधीच बसले होते. अमन त्याची वाट पाहत होता. कुशी इथे जागा नाही. अर्णव ठीक आहे, मी नंतर खाईन. कुशीने उसासा टाकला. अर्णव अमन भैया सोबत सोफ्यावर बसला. मी तुझी सेवा करीन. अमन भैया बसा. अमन आणि अर्णव सोफ्यावर बसले. आकाशही उठून त्यांच्याजवळ गेला आणि सोफ्यावर अर्णवच्या शेजारी बसला. कुशीने तिघांची सेवा केली तर पायल आणि शीतलने वडीलधाऱ्यांची सेवा केली. अमन कुशी, खरंच तुझ्या हातात जादू आहे. कुशीने त्याच्याकडे गंमतीने पाहिले. काय? अमन हम्म. तुम्ही जे काही तयार करता ते चविष्ट येते. कसे आले? त्यांची सेवा करताना कुशी हसली. तसे काही नाही, तुम्ही रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं चाखत आहात ना, म्हणूनच असं दिसतंय. जर तुम्ही ते नियमितपणे घेऊ लागलो तर तुम्हाला कंटाळा येईल. आकाश अरे असे बोलू नकोस भाभी, हे खरोखर खूप चवदार आहे. कुशी ठीक आहे, स्तुती केल्याबद्दल धन्यवाद. आता खा. अमन तुम्ही पण बसा ना आमच्या सोबत जेवायला. कुशी पायल मग एकटीच जेवेल, मी नंतर तिच्या बरोबर जेवतो. ती मिठाई आणण्यासाठी किचनमध्ये गेली आणि सर्वांना दिली. अर्णवसाठी तिने खास साखरमुक्त खीर बनवली. डिनर झाल्यावर आकाश आणि वंश अर्णव जवळ आले. आकाश भाऊ, तुमच्यासाठी ही छोटीशी भेट आहे, उघडून बघा. अर्णवने भुसभुशीत करून ती मिळवली आणि उघडून पाहिलं तर ती खूप छोटी फोटो फ्रेम होती. अर्णव, अमन, आकाश आणि वंश एकत्र. आकाश तुम्ही गाडीत ठेवू शकता. ते कसे आहे? अर्णव खूप सुंदर आहे, खूप खूप धन्यवाद. आकाश आणि वंश हसले. वर्षा आता पटाका झाला, बाहेर चल आपण फटाके फोडू. त्यानंतर सर्वजण फटाके फोडण्यासाठी बाहेर पडले. अमन आणि कुशी सर्वात जास्त फुटली. दुसऱ्या बाजूला शीतलची खोली. शीतल बादल्या का रडत होती हे शीलाला समजले नाही, पण तिचे सांत्वन करत राहिली. शीतल माझं झालं मम्मा, मी आमच्या घरी परत चांगले होते. मेरी सास को प्रभावित करने के चक्कर में मी जवळजवळ स्वतःला मोलकरीण बनवले आहे. तुला आठवतंय मी आधी कसा राहत होतो? आता प्रत्येक गोष्टीसाठी मला या घरातील प्रत्येक सदस्याची परवानगी घ्यावी लागेल. आणि या सगळ्याच्या वर कुशी माझ्या डोक्यावर नाचते. तिचा नवरा, तो अकडू, कुणालाही तिच्याकडे डोळे वटारून माझ्याकडे बघू देत नाही. वंशजीसाठी या खोलीत मी फक्त दुसरा सोफा आहे, तो माझ्याकडे नीट बघही नाही. मम्मा, मी हे सर्व पूर्ण केले आहे, कृपया मला आमच्या घरी परत घेऊन जा. मी आता हे हाताळू शकत नाही. शीलाने श्वास घेतला आणि तोंड झाकले. थांबा बाळा, तू मूर्खपणा का बोलत आहेस? असे लक्झरी लाईफ कोणाला मिळते? आणि तू मला परत आमच्या घरी घेऊन जायला सांगत आहेस? लग्नाच्या दिवशी एवढी मोठी रिस्क घेऊन मी इथे तुझं लग्न केलं का? जर तुझ्या पप्पांना कळले की मी कुशीला शामक औषध दिले आणि तिला तिथेच बेशुद्ध करून सोडले तर मी निघून गेले. तू हे सगळं शीतलला विसरू नकोस. शीतलने थबकून तोंड फिरवले. शीला ठीक आहे, तू आता रागावला आहेस, काळजी करू नका. मी तुझ्या सासूबाईंना सांगेन तुला माझ्याकडे 2 दिवस राहू द्या, ठीक आहे? शीतलने आईचे म्हणणे मान्य केले. रात्र झाली होती. मोठ्या दमछाक करणाऱ्या दिवसानंतर कुशीने तिचे वडील, तिची दादी आणि आई मुलगी जोडीला निरोप दिला.
शीलाने मनोरमाला विनंती करून शीतलला सोबत घेतले. पायलसोबत किचन साफ करून कुशी तिच्या खोलीत गेली, फक्त अर्णव झोपला आहे हे पाहण्यासाठी. तिने वॉशरूम मध्ये जाऊन तिचा ड्रेस बदलला आणि अर्णव जवळ बेडवर बसला. तिने त्याचे हात धरले आणि हस्त त्याच्याकडे पाहिले. तिला त्याच्या वागण्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो. कुशी सबका कितना ख्याल रखते है आप अर्णव. अर्णव, प्रत्येकाची किती काळजी घेतोस. तिने त्याच्या केसांना मिठी मारली आणि त्याच्या कपाळावर एक मऊ चुंबन ठेवले. कुशी, आज नेहमीप्रमाणे आनंदी राहा. काही मिनिटे त्याचे दाट केस कुरतडत ती जाऊन तिच्या बाजूला पडली. तिने आजपर्यंत साजरी केलेली ही सर्वात आनंदाची दिवाळी आहे. ती खूप थकली होती म्हणून काही मिनिटात ती झोपली. 2 दिवसांनी पहाटे उठून कुशी तिच्या पांढऱ्या अनारकलीत फुलपाखरासारखी इकडे तिकडे पळत होती. ती अर्णवच्या शेजारी बसली. अर्णव, उठ. अर्णव ओरडला आणि त्याच्यावरचा रजाई ओढ दुसरीकडे वळला. कुशी, अर्णव प्लीज उठ, अन्यथा शुभ वेळ निघून जाईल. अर्णव डोळे चोळत बेडवर बसला आणि तोपर्यंत पूर्ण तयार झालेल्या कुशीकडे पाहिलं. कुशी, लवकर तयार हो. अर्णव, कुठे? कुशी म्हणाली, विसरलास का? मी तुला अमन भैयाच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले. खरंच विसरला म्हणून अर्णवने जीभ चावली. मला अर्धा तास द्या, मी तयार आहे. कुशी हसली. हा ठीक आहे. अर्णव आत गेला आणि कुशीने त्याच्यासाठी पांढरा शर्ट आणि जीन निवडली. लवकरच तो बाहेर आला आणि त्याचा पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये बदलला. कुशीने तोपर्यंत नानी आणि मामाला सांगितले की ती भाई दूज साजरी करण्यासाठी अमनच्या घरी जात आहे. त्यांना आनंद झाला आणि त्यांनी पूजा कशी करायची याचा सल्लाही दिला. मनोरमाने तिला पूजासाठी लागणाऱ्या गोष्टींची यादी दिली. अर्णव घाईघाईने खाली आला आणि खाली कुशी त्याची वाट पाहत होती. अर्णव, आपण जाऊया का? कुशी, हां. अर्णव, बाय मामा. मनोहर, बाय छोटे. कुशी पॅसेंजर सीटवर बसली तर अर्णव ड्रायव्हर सीटवर बसला. इंजिन पेटवून अर्णवने आपली कार दिल्लीच्या रस्त्यांवर वळवली. वाटेत ती पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करत इकडे तिकडे थांबली. काही वेळातच अर्णव अमनच्या घरी पोहोचला आणि त्याच्या सुटे चावीने दरवाजा उघडला. कुशी, अमन भैया घरची चावी तुझ्यासोबत काय करत आहे? अर्णव, लग्नापूर्वी मी इथेच खूप वेळ घालवत असे, तर या घराची सुटे चावी माझ्याकडे आहे. कुशी, अरे. दार उघडून दोघे आत गेले. नीटनेटके घर पाहून कुशी हसली. अर्णव, तू इथे बस. तो झोपला असावा, मी जाऊन त्याला बोलवतो. कुशी, ठीक आहे. अर्णव अमनला उठवायला त्याच्या खोलीत गेला तर कुशी इकडे तिकडे बघत बसली. तिला अर्णव आणि अमनचा फोटो दिसला, सासू रथनाचा फोटो. किशोर, अर्णव आणि अमन रथनाच्या दोन्ही बाजूला उभे होते. ते एकत्र सुंदर दिसतात. अर्ध्या झोपलेल्या अमनला अर्णवने बाहेर काढले हॉलमध्ये. अमन, करणी असा राक्षस तू. अर्णव, गप्प बस आणि ये. बाहेर येताच हॉलमध्ये कुशी बसलेली पाहून अमनची झोप उडाली. अमन मोठ्याने हसला. अहो, हाय. कुशी, गुड मॉर्निंग मिस्टर लेझी बोन्स. अमन म्हणाला, मी आळशी नाही, मी फक्त माझ्या दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. कुशी, उपभोग पुरे. आता लवकर जा आणि फ्रेश व्हा, माझ्याकडे वेळ नाही. अमन, का? कुशी, तुम्ही दोघंही माझी काही चौकशी न करता मी म्हणतोय ते का करत नाही? अमनने अर्णवकडे एक नजर टाकली जो त्याच्याकडे वळवळून बघत होता. अमन, ठीक आहे. इथे पहिल्यांदाच येताय. तुला काय पाहिजे? कॉफी की चहा? कुशी, मला काही नको. तू आधी जा आणि लवकर फ्रेश हो. अमन, ठीक आहे. मला 10 मिनिटे द्या.
गोंधळलेला अमन फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला. काही वेळातच तो अंघोळ करून बाहेर आला. कुशीला टाळी सजवताना पाहून तो गोंधळला. अमन, काय करतोस? कुशी, आधी बस. तिने त्याला एका दिशेने बसवले. कुशी, आज भाऊ दूज आहे, म्हणून मी तुमच्या सोबत भाई दूज साजरा करण्यासाठी येथे आलो आहे. अमन हादरून उभा राहिला आणि त्याने घशात तयार झालेला ढेकूळ काढला. खरे, त्याला या निष्पाप मुलीशी त्वरित संबंध जाणवला. ती अर्णवची पत्नी आहे आणि म्हणूनच तो तिला आपली बहीण मानत होता. पण कुशी हे गांभीर्याने घेईल हे त्याला माहीत नव्हते. त्याला खूप आनंद वाटला. अर्णव आणि त्याची रत्ना मासी यांच्यानंतर त्याला गांभीर्याने घेणारा माणूस मिळाला आहे. अर्णवने अमनच्या खांद्याभोवती हात गुंडाळले आणि त्याला थोपटले. अमन रडून हसला. अमन, अर्नी, ही मुलगी खरी आहे का? कुशीने भुसभुशीत केली तर अर्णव हसला. कुशी, चूप. मी असं कधीच केलं नव्हतं. आणि मोठ्या कष्टाने मी YouTube बघताना सर्व काही लक्षात ठेवले आहे. तू मला विचारत राहिलास तर मी सगळं विसरून जाईन. अमन, आणि तू म्हणतेस तू प्रोफेसर आहेस? कुशी उपहासाने हसली. प्रोफेसर परीक्षा देत नाहीत माझा प्रिय भाऊ. अमन तिच्या डोक्यावर हात ठेवून हसला. कुशीने YouTubeचा गाईड घेऊन सगळे करायला सुरुवात केली. तिने सर्व काही योग्यरित्या पूर्ण केले आणि सुटकेचा उसासा टाकला. कुशी, हो गया. अमन, आता मी तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं ना? कुशी, 2च दिवसांपूर्वी तू मला घड्याळ दिलेस. अमन, ते दिवाळीसाठी. आज भाई दूज आहे. मग माझ्या लहान बहिणीला काय हवे आहे? कुशीने काही मिनिटे विचार केला आणि विचार केला, मला माहित नाही. अर्णव आणि अमनने तिच्याकडे पाहिलं. अर्णव, तुला माहित नाही म्हणजे काय? तुला काहीतरी हवे असेल. कुशी, मला जे काही लागेल ते माझ्याकडे आहे. ती इतक्या निरागसपणे बोलली की दोघांनाही आश्चर्य वाटले. या जगात आपल्याला असे लोक आढळतात की त्यांच्याकडे सर्व काही असूनही त्यांच्याकडे काहीही नाही. ती खरंच खूप निरागस आहे. अमन हसला. मला काही मिनिटे द्या, मी तयार होतो आणि आपण बाहेर जाऊ. अमन काही मिनिटात तयार झाला आणि ते तिघे चित्रपट प्ले झोनमध्ये गेले आणि कुशीच्या इच्छेनुसार ते स्टुडिओमध्ये गेले आणि त्यांनी एकत्र काही चित्रे क्लिक केली. अमनने कुशीला कानातले गिफ्ट केले. संध्याकाळपर्यंत त्यांनी कुशीला शांतिवनाच्या वेशीवर सोडले. अर्णवने तिला आत जायला सांगितले आणि अमनला घरी सोडल्यानंतर 1 तासात परत येईल असे सांगितले. ती आत गेल्यावर अर्णवचा चेहरा कडक झाला आणि त्याने रागाने दात घासले. त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रियेचा बदल बघून अमन भुसभुशीत झाला. अर्णवची गाडी अनपेक्षित स्थळी थांबल्याने अमनला भुरळ पडली. ते गुप्ता हाऊस समोर उभे होते. अमन, अर्नी, आपण इथे का आहोत? अर्णवने एक कागद हातात घेतला. अमन, आत ये. अर्णवच्या वागण्याने अमन अजून गोंधळून खाली पडला. अमन अर्णव सोबत आत गेला. एकदा अर्णव आत पोहोचला तेव्हा शशी आईसोबत बसून बोलत होता. शीला आणि शीतल कुठेच दिसत नव्हत्या. त्याला पाहून शशी आणि दादी भुसभुशीतपणे उभे राहिले. दादी, अर्णव बिटवा. ये येऊन बस. कुशी, बिटिया कुठे आहे? ती आली नाही तुझ्या सोबत? अर्णव, माझ्या बायकोने पुन्हा या घरात पाऊल ठेवण्याचा विचार मला सहन होईल की नाही याबद्दल मला खूप शंका आहे. अमन, अर्नी, काय बोलताय? ती कुशीची दादी आहे. तुमचा स्वर पहा. अर्णव, मला काही फरक पडत नाही. शशी, अर्णव, या माणसाला काही भयंकर बोलायचे नाही म्हणून अर्णव मागे फिरला. अर्णव, मिसेस गुप्ता यांना इथे बोलवायला काय हरकत आहे? दादींनी शीला आणि शीतलला बाहेर बोलावले जे तिथे आले आणि अर्णव आणि अमनला त्यांच्या दारात बघून भुसभुशीत झाली.
अर्णव पाय ओलांडत सोफ्यावर बसला. तुझ्या मुलीचे वंशाशी लग्न करून देण्यासाठी तू कोणती रिस्क घेतली आहेस? शीलाने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहिलं. अर्णव, मिसेस गुप्ता, तुम्ही समजावून सांगाल की मी वेदना घेऊ? दादी, काय बोलतोय तो? शीला, सांग. अर्णव, कुशीच्या रक्ताच्या नमुन्यात झोपेच्या गोळ्या आढळल्या. आपण कुशीला झोपेच्या गोळ्या देऊन त्या खोलीत कोंडून ठेवले होते, जेणेकरून तिला वेळेवर कोणी सापडू नये. आणि संधी वापरून तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न वंशाशी करून दिले. मी बरोबर आहे का? अमनने आश्चर्याने दोघांकडे पाहिले. शीला, तसे काही नाही. तुम्ही काय बडबडत आहात? तू माझा जावई आहेस म्हणून मी गप्प बसलोय. अर्णव, जावई माझा पाय. त्याने ओरडून सर्वांना आपापल्या जागी उड्या मारल्या. शीला, बघ, मी काही केलं नाही. अर्णव धोकादायकपणे हसला. अमन, माझा फोन टीव्हीला जोड आणि पहिला व्हिडिओ प्ले कर. अर्णवने सांगितल्याप्रमाणे अमनने केले आणि एक व्हिडिओ सुरू झाला. नववधूच्या लेहेंग्यात सजलेली कुशी एका खोलीत गेली आणि तिला आत सोडून शीला बाहेर आली. काही मिनिटांनी कोणीतरी ज्यूसचा ट्रे घेऊन आत गेला. काही मिनिटांनी शीला आणि शीतल खोलीला कुलूप लावताना दिसल्या. अर्णवने उत्तर मागणाऱ्या आपल्या तीक्ष्ण नजरेने शीलाकडे पाहिले. शीला रडण्याचे नाटक करत म्हणाली, सो सॉरी जी, प्लीज मला माफ करा. मला माझ्या मुलीसाठी चांगले आयुष्य हवे होते, म्हणूनच. शीतल निर्दोष आहे. कुशी आत आहे हे तिला माहित नव्हते. शीतलने मान हलवली. अर्णव, अरे ठीक आहे, मी स्वीकारतो. शीतलने सुटकेचा निश्वास सोडला. अर्णव, लग्नाच्या दिवशी कदाचित कुशी आत आहे हे तिला माहित नव्हते. ती निर्दोष असण्याची शक्यता आहे. पण या घटनेचे काय? त्याने पुढचा व्हिडिओ प्ले केला. दूरच्या कॅमेऱ्यातून कुशी स्टोअर रूमच्या आत फिरताना दिसली. काही मिनिटांनी तेथे आलेल्या शीतलने दाराला कुलूप लावून लाईट बंद करून पळ काढला. अर्णव, मला अंदाज लावू दे. तू आता म्हणशील की कुशीला फोबिया आहे हे तुला कधीच माहित नव्हतं, बरोबर? शीतलने खाली बघितले. अर्णव, कुशी आत आहे हे माहित असताना तू रूमला कुलूप का लावलेस? त्याने आरडाओरडा करत शीला आणि शीतलच्या मणक्यात थरथर कापले. अर्णव, कुशीला त्या खोलीत कोंडून 1 तास तिच्या फोबियाशी झुंज दिली आणि तिथेच बेशुद्ध पडली. तिच्या संपूर्ण शरीराचे तापमान कमी झाले आणि ती मध्यरात्रीपर्यंत रडत राहिली आणि रात्रभर झोपण्यासाठी धडपडत राहिली. तुला हेच करायचे होते का? शीला पाया पडली. प्लीज हे सर्व कोणाला सांगू नकोस. माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. अर्णव, तुला खरंच आशा आहे का की मी तुझं भलं नकळत करू देईन? मुलगी शांतिवनाच्या दारात परत. शीतलने श्वास घेतला. अर्णव, तुझी सगळी मेहनत नष्ट करायला मला काही मिनिटे लागतील. माझ्याकडून फक्त एक शब्द. वंश कधीच माझ्या शब्दाविरुद्ध जाण्याची हिम्मत करणार नाही. शीला, आम्हाला माफ करा. यापुढे आपण कुशीला काही करणार नाही. अर्णव, जसा नरकात मी तुला माझ्या बायकोला हात लावू देईन. मला माहित नाही आणि तू माझ्या बायकोशी कोणती समीकरणं शेअर करतोस हे मला माहित नाही, पण आतापासून ते पूर्वीसारखं होणार नाही. हे तुमच्यासाठी आहे. त्याने शीतलला त्याच्याकडे खरेदी केलेला कागद दिला. थरथरत्या हातांनी शीतलने ते उघडले. ते फक्त जमिनीवर कोसळले. शीतलने शीलाकडे पाहिले. पोलीस तक्रार. अर्णव आई मुलीकडे बघून हसला. शीला तोंड झाकून श्वास घेत होती. पोलीस तक्रार? याची काय गरज आहे? अर्णव, काय वाटलं? माझ्या पत्नीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. माझ्या प्रिय सासू मा असे मी कसे जाऊ देऊ? मी नुकतीच सावधगिरीची तक्रार दाखल केली आहे. जर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीच्या आयुष्यातील अपघात पाहण्यास तयार असाल तरच तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. शीला, आम्हाला माफ करा.
कुशी कोणत्या दिशेला आहे हे आपण कधीच पाहणार नाही. अर्णवच्या ओठांवर एक धूर्त हसू उमटले. अर्णव, तिच्यावर एक ओरखडा आणि तुला तुझे नशीब दिसेल. एक फोन कॉल, फक्त एक फोन कॉल आणि तुम्ही दोघेही विलंब लावता तुरुंगात जाल आणि मी खात्री करून घेईन की तुम्ही दोघेही आयुष्यभर आत सडता. आणि माय वंश, तुझ्या मुलीला घटस्फोट देणारी दुसरी वधू शोधणे हे माझ्यासाठी रॉकेट लॉन्चिंग काम नाही. समजलं का? शीला आणि शीतलने एकमेकांकडे बघून मान हलवली. अर्णव, तू तुझ्या मूर्ख स्टंट्स तिच्यावर ओढण्याची हिम्मत करू नकोस, नाहीतर परिणाम तुझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतील. लक्षात ठेवा. आणि तिचे नाव लक्षात ठेवा. कुशी अर्णव सिंग रायजादा. पुढच्या वेळी आपण असे बसून बोलणार नाही. तू कोण आहेस याची मला कधीच पर्वा नाही, समजले? दोघांनीही मान हलवली आणि अर्णव उभा राहिला. अर्णवने शशीकडे पाहिलं. मला तुझ्याबद्दल खूप आदर वाटत होता. तू कुशीला अशा लोकांसोबत जगू देशील जे तिचा जीव धोक्यात घालायला तयार असतात असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी अंदाज लावू शकतो की ती इतके दिवस कोणत्या प्रकारचे जीवन जगत आहे. तुम्ही कसे करू शकता? शशीने एक उदास स्माईल दिली. अर्णव मान हलवून बाहेर निघून गेला. अमनने बायकांकडे पाहिलं. कुशीला हात लावून तू फार मोठी चूक केली आहेस. असा माणूस नाही ज्याच्याकडून आपण दया आणि क्षमाची अपेक्षा करू शकता. कुशी त्याची पत्नीच नाही तर माझी बहीणही आहे. आतापासून तू माझ्या रडारखाली असेल. माझ्या बहिणीला हात लावण्याची हिम्मत करू नकोस. नाहीतर अर्णवने म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्व काही नष्ट करण्यास मागे पुढे पाहणार नाही आणि त्याला आणि मला काही सेकंद लागतील. तिच्यापासून दूर रहा. घरातील हैराण झालेल्या आणि स्तब्ध झालेल्या रहिवाशांना मागे सोडून अर्णवच्या मागे अमन बाहेर गेला. शशीने दोघांकडे पाहिलं आणि आईकडे पाहिलं. अम्मा, तू माझ्यासाठी खीर तयार करू शकतेस का? एक आज जेवल्यासारखं वाटतंय. स्तब्ध झालेल्या दादीने त्याच्याकडे अश्रूंनी पाहिले. शशीने त्या दोघांकडे पाहिलं आणि हात जोडून त्यांच्यासमोर म्हटलं, खूप खूप धन्यवाद. लग्नाच्या दिवशी आपण जे काही केले त्याबद्दल खरोखर धन्यवाद. तुझ्या कृतीसाठी नाही तर तिच्यासाठी अर्णवसारखा माणूस मला कुठून सापडला असता. मी आज खूप आनंदी आहे. माझ्या मुलीचे आयुष्य शेवटी सुरक्षित हातात आहे. मनोहरजी बरोबर होते. अर्णव हे माणसाचे रत्न आहे. मी अजून अम्मा मागू शकत नाही. दादीने शीलाकडे पाहिले. कर्म हे भूमिग आहे. तुम्ही जे कराल तेच तुम्हाला मिळेल. शशी दादी सोबत आत गेला. शीला आणि शीतल हॉलमध्ये बसून रडल्या. गाडीची चावी अमनला देत अर्णव पॅसेंजर सीटवर बसला. अमन नरनी. अर्णवने त्याच्याकडे पाहिलं. अमन, तुला हे सगळं कसं कळलं? आणि तू मला काही का नाही बोललास? अर्णव, दिवाळीच्या रात्री मी चुकून त्यांना बोलताना ऐकलं. आमच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त 1 महिन्याचा बॅकअप असल्याने आमच्या IT टीमला डेटा रिकव्हर करण्यासाठी 2 दिवस लागले. आज जेव्हा आम्ही थिएटरमध्ये होतो तेव्हाच मला बॅकअप मिळाला. त्या दिवशी खोलीच्या कुशीवर फोकस करणारा व्हिडिओ मी पाहिला आणि व्हिडिओ पाहून मला धक्काच बसला. अमनचे हृदय बघा. त्यांच्या डोळ्यासमोर कुशीला त्रास होत होता, तरीही त्यांनी तिला त्रास होऊ दिला. माझ्या घरात असे घाणेरडे प्राणी रेंगाळत असतील याची मी कल्पना करू शकत नाही. धन्यवाद. कथेचा भाग 17 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.